गृहराज्यमंत्री योगेश कदम सध्या राजकीयदृष्ट्या अडचणीत आलेले आहेत। सचिन घायवळ, निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळच्या शस्त्र परवान्यावरून त्यांचं मंत्रिपद अडचणीत आलेलं आहे। विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे। योगेश कदम यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे। त्यानंतर योगेश कदम आणि त्यांचे वडील रामदास कदम यांनी बचाव करण्याचा प्रयत्न केला। रामदास कदम यांचं असं म्हणणं आहे की सभागृहातल्या एका बड्या नेत्याच्या दबावापोटी योगेश कदम यांनी या शस्त्र परवान्याची शिफारस केली आहे। पण विरोधकांचं समाधान होत नाहीये, त्यामुळे योगेश कदम यांनी एकनाथ शिंदे यांच्याकडे धाव घेतलेली आहे। एकनाथ शिंदे हे योगेश कदम यांचं मंत्रिपद वाचवणार की त्या रामदास कदम म्हणतात त्या बड्या नेत्याला वाचवण्यासाठी योगेश कदम यांचा बळी दिला जाणार, पाहूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये। कुख्यात गुंड योगेश कदमांकडून शस्त्र परवाना, योगेश कदमांच्या मंत्रिपदावर टांगती तलवार, मुख्यमंत्री फडणवीस राजीनाम्याची मागणी करणार की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा पाठीशी घालणार? गुंड सचिन घायवळला शस्त्र परवाना दिल्याच्या प्रकरणामुळे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या अडचणीत चांगलीच वाढ झाली आहे। योगेश कदमांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याच्या मागणीनं जोर धरलाय आणि मंत्रिपद वाचवण्यासाठी योगेश कदमांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे धाव घेतली आहे। एकनाथ शिंदेही योगेश कदमांवर नाराज असल्याची चर्चा आहे, त्यामुळे योगेश कदमांना भेटीसाठी 2 तास वाट पाहावी लागली आहे। योगेश कदमांवरील आरोपांमुळे पक्षाची प्रतिमा मलिन होत असल्याचा वरिष्ठ नेत्यांचा सूर दिसतोय। भेटी दरम्यान योगेश कदमांनी आपली बाजू शिंदेंकडे मांडली। विशेष अधिकाराचा गैरवापर केला नसल्याचं शिंदेंना सांगितलं। त्यांची बाजू ऐकून घेतल्यानंतर एकनाथ शिंदेंनी मदतीचं आश्वासन दिल्याचं म्हटलं जातंय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी योगेश कदमांना पाठीशी घालण्याचं आश्वासन दिलंय। मात्र या प्रकरणामुळे भाजप आणि शिवसेनेत अंतर्गत वाद पेटण्याची शक्यता वाढली आहे। रामदास कदम यांनी एका वरिष्ठ पदावरील व्यक्तीच्या सांगण्यावरून शस्त्र परवाना दिल्याचा दावा केलाय। रामदास कदमांच्या या दाव्यानं संशयाची सुई भाजप नेते राम शिंदे यांच्याकडे वळली आहे आणि विरोधी पक्षातील नेत्यांनीही कदमांच्या खांद्यावर बंदूक ठेवून भाजपवर निशाणा साधलाय। विधानसभेमध्ये, विधिमंडळामध्ये मंत्र्यांना देखील आदेश द्यावा अशा व्यक्तीने त्यांना सांगितले। तो पण न्यायाधीशच आहे। ज्याने योगेश कदमला सांगितलंय तो पण न्यायाधीशच आहे, लक्षात घ्या। आणि म्हणून योगेश कदमने निर्णय घेतलाय। तो मला आता नाव घ्यायचं नाही, त्याचं नाव योगेश कदमांनी मुख्यमंत्र्याला पाठवलंय। त्या व्यक्तीचं नाव, मोठी व्यक्ती आहे, आसनावर बसली, उच्च आसनावर बसलेली व्यक्ती आहे। एक तुम्ही सर्वांनी समजून घेतलं पाहिजे, निलेश घायवळ हा जो मोठा गुंड आहे ते महाराष्ट्राचे आजचे जे सभापती राम शिंदे सर यांच्या फार जवळचे आहेत। त्यांनी राम शिंदे सरांना सांगितलं असावं अशी एक चर्चा आहे आणि राम शिंदे सरांनी हे योगेश कदम यांना डायरेक्ट तरी फोन केला असावा, चर्चा केली असावी, नाहीतर होम मिनिस्टर कार्यालयामधून एक दबाव हा राज्यमंत्र्यांवर आला असावा। रामदास कदमांचं वाक्य फार महत्वाचं आहे की सरकार पक्षातला नेता, ज्याला भल्या भल्या मंत्र्यांना आदेश करण्याची ताकद ज्याची आहे, असा तो कोण आहे? खरं तर मी रामदास कदमांनाच आवाहन करते पुन्हा पुन्हा। मी कुठल्याही अंगणवाडीतल्या पोरांना विचारत नाही, मी रामदास कदमांना म्हणते की कदमांमध्ये हिंमत असेल तर कदमांनी थेट नाव घेण्याची ताकद ठेवावी। काय कदमांचा पोरगा फक्त गुळाचा गणपती म्हणून ठेवलेला होता का? दुसरीकडे अजित पवारांनी पुणे पोलिसांची बाजू लावून धरली आहे। पुणे पोलीस आयुक्तांनी शस्त्र परवान्यासाठी विरोध केला होता असं अजित पवारांनी स्पष्ट केलंय। त्याच्याबद्दल सगळी ती चौकशी करायला सांगितलेली आहे। कुणी पासपोर्ट दिला, काय दिला, कुणाची शिफारस होती, काय होती, त्यांनी शिफारस केली परंतु सीपीनी दिला नाही असं सीपीचं म्हणणं आहे। असं काय करताय? मला स्वतः सीपी म्हणाले। अजित पवारांनी पुणे पोलिसांना पाठीशी घातल्यामुळे राजकीय आरोपांचे गोळे पुन्हा योगेश कदमांवरती डागले जाणार आहेत। ठाकरे गटाचे नेते अनिल परबांनी नेहमीप्रमाणेच योगेश कदमांविरोधात आक्रमक पवित्रा घेतलाय। आता महाराष्ट्राच्या जनतेला या गोष्टींचा वीट आलेला आहे की मुख्यमंत्र्यांनी जर याच्यावरती लक्ष देऊन याच्यावरती कारवाई केली नाही तर शिवसेनेला रस्त्यावरती उतरावं लागेल। मी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे
मुख्यमंत्र्यांना याच्या बाबतीमध्ये एक निवेदन देणार आहे. शिवसेनेच्या वतीने ही मागणी करणार आहे की या मंत्र्याची ताबडतोब मंत्रिमंडळात हकालपट्टी करा, अन्यथा येणाऱ्या अधिवेशनामध्ये शिवसेना अधिवेशनात तर आवाज उचलेलच, पण त्याच्या अगोदर शिवसेना रस्त्यावरती उतरल्याशिवाय राहणार नाही. अनिल परबांनी योगेश कदमांना सलग तिसऱ्यांदा अडचणीत आणलंय. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात अनिल परबांनी गृहराज्यमंत्री योगेश कदमांवर 2 गंभीर आरोप केले होते. पहिला आरोप होता अवैध वाळू उपसा प्रकरणाचा. अवैध वाळूचा उपसा करणाऱ्या गाड्या अडवणं, त्यांच्याकडून पैसे उकळणं आणि जप्त केलेल्या वाळूमध्ये भ्रष्टाचार करणं असे आरोप अनिल परबांनी योगेश कदमांवर केले. दुसरा आरोप होता सावली डान्स बार प्रकरणाचा. वाळूचा मुद्दा शांत होत नाही, तोच मुंबई पोलिसांनी सावली बारवर केलेल्या कारवाईचं प्रकरण तापलं. अनिल परबांनी सावली बारची कुंडलीच विधान परिषदेत मांडली. सावली बारला फक्त ऑर्केस्ट्राचा परवाना दिला होता, तरीही बारमध्ये महिलांना नाचवलं जात असल्याचं सांगितलं. विशेष म्हणजे हा डान्स बार गृहराज्यमंत्री योगेश कदमांच्या आईच्या नावे असल्याची माहिती त्यांनी दिली. आणि आता सचिन घायवाळ शस्त्र परवान्याचं प्रकरण. या 2 प्रकरणांवर पडदा पडला नाही, तोच योगेश कदम गुंड सचिन घायवाळमुळे अडचणीत सापडलेत. गुंड सचिन घायवाळला शस्त्र परवाना मंजूर केला. पोलिसांनी शस्त्र परवाना देण्यासाठी विरोध करूनही मंत्र्यांनी दबाव टाकला का? हा शस्त्र परवाना देण्यासाठी आणखीन कोणत्या नेत्यांनी शिफारस केली, असे अनेक प्रश्न उपस्थित झालेत. गृहराज्यमंत्री सतत कायदा पायदळी तुडवत असल्याचा आरोप अनिल परबांनी केलाय. सोबतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे राजीनामा घेण्याची मागणीही केली जाते. आता विरोधकांच्या दबावामुळे योगेश कदमांना मंत्रिपदावर पाणी सोडावं लागणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई.